नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला आहे की प्रियाने ही मधुबाऊंवर खोट्या चोरीचा आरोप लावून त्यांना घराबाहेर जाण्यास भाग पाडले, तर या सगळ्यांमध्ये मधुभाऊंच्या मागे अर्जुन आणि सायली खंबीरपणे उभे राहिले. प्रियाने किती जरी प्रयत्न केला मधुभाऊंना घराबाहेर काढण्यासाठी, पण मात्र अर्जुनने ते होऊ दिलं नाही. तर या चोरीचा खोटा आरोप म्हणजेच आता विमल सर्व काही सत्य आता पूर्णाजींना सांगणार आहे. म्हणजेच विमलने प्रियाला बघितलेला असत तो हार मधुबाऊंच्या बॅगेत ठेवताना, पण मात्र त्यावेळेस ती काहीच बोलली नाही. आता विमल ही किचनमध्ये काम करत असते, पण मात्र कामावर तीच लक्ष नसतं. त्यामुळे कल्पना तिला विचारू लागते की काय ग विमल, तुला काय झालं का? त्यावर विमल म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, पण त्यामुळे घरात भांडण होतील म्हणून मी अजूनपर्यंत कोणाला काही सांगितलं नाही. तर कल्पना विमलला म्हणते की अग तुला असं काय सांगायचं, मनात काही ठेवू नको. त्यावेळेस आता विमल सर्व काही खरं सांगते की तो हार प्रियानेच मधुबाऊंच्या बॅगेत ठेवला होता. मी ज्यावेळेस वरती साफसफाई करत होते त्यावेळेस माझं लक्ष प्रियाकडे गेलं, तर ती चोरीने मधुबाऊंच्या रूममध्ये जाऊन तो हार ती ठेवून आली. तर कल्पना म्हणते की तू खरं सांगतेस का, तुला काहीतरी भास तर झाला नाहीये ना? त्यावर विमल म्हणते की अगोदर तर मला काही समजलंच नाही, पण मात्र काल जे काही घडलं ना त्यावरून मला समजले की प्रियाने सर्व काही मधुबाऊंना या घरातून बाहेर काढण्यासाठी केलं होतं. त्यानंतर आता कल्पना हे सर्व काही पूर्णाजींना सांगते की विमलने हे सर्व काही बघितलं आहे. तर मित्रांनो, आता प्रियाची कशी फजिती होणार आणि पूर्णाजी प्रियाला आता काय बोलणार हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच समजेल. अशाच पुढील भागांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.